नमस्कार. आपल्या जानेवारी 2026 मधील न्यूज चालू आहेत. त्यामध्ये आज आपण पुढे बघणार आहोत जानेवारी 2026 मधल्या पहिल्या घटना. तर बघा, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन, देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन हावडा जे कोलकातामध्ये आहे, पश्चिम बंगाल ते कामाख्या, गुवाहाटी, आसाम. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन हावडा ते कामाख्या किंवा पश्चिम बंगाल ते आसाम, त्यातली ठिकाणं कोणती? हावडा ते कामाख्या, हावडा कोलकाता, कामाख्या गुवाहाटी. ठीक आहे. पुढे बघा, पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश. पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश डेन्मार्क. 8वा वेतन आयोग लागू करणारे भारतातील पहिले राज्य आसाम. भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर सुरत. आता आपण काय करू, जे जे रिपीट होत आहे ना ते एकदा रिवाइज करू. आता इथे बघा, 8वा वेतन आयोग लागू करणारे भारतातलं पहिलं राज्य आसाम आहे. आणि आत्ताच आसाम आपण कुठे बघितलं, मी टिक करते, हे आसाम. आणि आत्ताच आसाम कुठे बघितलं, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन. ठीक आहे. आणि 8वा वेतन आयोग लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य आसाम. या दोन ठिकाणी आपण आसाम बघितलं. भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कुठे? सुरत. जगातील पूर्णपणे कार्यान्वित कार्बन बॉर्डर टॅक्स लागू करणारी संस्था युरोपियन युनियन. 1 जानेवारी 2026 पासून पूर्णपणे कार्यान्वित कार्बन बॉर्डर टॅक्स लागू करणारी संस्था. भारतात रेबीजला अधिसूचित रोग म्हणून जाहीर करणारे पहिले राज्य कोणतं? तर कर्नाटक. फायनान्शियल इयर 26 मध्ये भारताच्या गुंतवणूक यादीत 25.3% प्रस्तावित भांडवल मिळवून पहिले स्थान पटकावणारे राज्य काय? आंध्र प्रदेश. भारताची पहिली सरकारी रुग्णालयात AI क्लिनिक सेवा पहिल्यांदाच सुरू. ठिकाण कोणतं? ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश. बघा, भारताची पहिली सरकारी रुग्णालयातील AI क्लिनिक सेवा पहिल्यांदा सुरू कुठे? ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश. नंतर भारतातील पहिली व्यावसायिक स्तरावरील उष्णकटिबंधीय आधारित रेनबो ट्राउट मत्स्यपालन फार्म कुठे? हैदराबाद, तेलंगणा. पुढे बघा, थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण करण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्र सर्वप्रथम स्थापन कुठे? दिल्ली. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून. समर्पित डीपटेक स्टार्टअप धोरण सुरू करणारे भारतातील पहिले राज्य. बघा, पुन्हा वाचते. समर्पित डीपटेक स्टार्टअप धोरण सुरू करणारे भारतातलं पहिलं राज्य तामिळनाडू. भारतातील पहिली बायो हॅप्पी जिल्हा केईपन्योर, अरुणाचल प्रदेश. भारतातील पहिला बायो हॅप्पी जिल्हा. आता अरुणाचल प्रदेश किंवा नॉर्थ ईस्ट मधले गोष्टींसाठी लक्षात ठेवा. आता हे दुसरं नॉर्थ ईस्ट मधलं राज्य आलेलं आहे. यापूर्वी आपण आसाम बघितलं. आसाम मध्ये काय कुठे आलं? पहिली देशातील वंदे भारत स्लीपर ट्रेन हावडा ते गुवाहाटी, आसाम. नंतर पुढे काय? 8वा वेतन आयोग लागू करणारे भारतातील पहिलं राज्य काय? तर आसाम. दुसरं नॉर्थ ईस्टचं राज्य कोणतं आलं? अरुणाचल प्रदेश. काय आहे त्याच्याशी रिलेटेड? भारतातील पहिला बायो हॅप्पी जिल्हा. ठीक आहे. पुढे बघा, मतदारांसाठी डिजिटल माध्यमातून मतदार पोर्टल सुविधा सुरू करणारी पहिली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका. मतदारांसाठी डिजिटल माध्यमातून मतदार पोर्टल सुविधा सुरू करणारी पहिली महापालिका. आंतरराष्ट्रीय मसाला मार्ग वारसा नेटवर्क सुरू करणारे पहिले राज्य केरळ. अंतर्ग्रहीय धूळ कण संशोधण्यासाठी भारतातील पहिले स्वदेशी उपकरण काय? तर डस्ट एक्सपेरिमेंट फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, अहमदाबाद. जागतिक पातळीवर रस्ते बांधकामासाठी जैव बिट्युबिनचे व्यापारी उत्पादन करणारा पहिला देश भारत. भारतातील पूर्णपणे कागदविरहित जिल्हा कोणता? जिल्हा न्यायालय कोणतं? तर केरळचा. आता केरळ दोन ठिकाणी आलं, एक इथे आलं, एक इथे आलं. बघा, पहिलं काय? तर मसाला म्हटलं तर आपण केरळशी कोरिलेट करू शकतो. आंतरराष्ट्रीय मसाला मार्ग वारसा नेटवर्क सुरू करणारे पहिले राज्य केरळ. आणि नंतर भारतातील पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय केरळ. नंतर भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी कोठे उभारण्यात येणार? लखनौ. नळाचे पाणी थेट पिण्यासाठी सुरक्षित आणि BIS प्रमाणित उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले शहर पुरी, ओडिशा. ठीक आहे. नळाचे पाणी थेट
पिण्यासाठी सुरक्षित आणि BIS प्रमाणित उपलब्ध करून देणारे भारतातलं पहिलं शहर पुरी, ओडिशा. ठीक आहे, पुढे बघा. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणतं? अरळम बटरफ्लाय वन्यजीव अभयारण्य. बघा, केरळ तिसऱ्यांदा आलं. पहिल्यांदा कुठे? आंतरराष्ट्रीय मसाला मार्ग, त्याच्यानंतर भारतातील पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय आणि पहिलं फुलपाखरू अभयारण्य भारतातलं. ठीक आहे. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन लॉन्च केली. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन लॉन्च केली त्रिपुरा ग्रामीण बँक. त्रिपुरा ग्रामीण बँक. आता आलं नॉर्थ ईस्ट मधलं. याच्यापूर्वी आसाम 2 ठिकाणी आलं, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आलं. एकदा रिपीट करूया. केई पन्योर अरुणाचल प्रदेश काय? भारतातील पहिला बायोडिझेल जिल्हा. त्याच्यानंतर 8वा वेतन आयोग करणारे पहिलं राज्य आसाम आणि स्लीपर ट्रेन आसाममध्ये जाणार आहे. ठीक आहे, पुढे बघा. आणि भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन लॉन्च केली त्रिपुरा ग्रामीण बँक. तर नॉर्थ ईस्ट मधल्या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या. पुढे बघा. भारतातील पहिले राज्य ज्याने क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री तयार करण्याचा निर्णय घेतला तर ओडिशा. आता तसं ओडिशा एक इथे आलं जिथे शुद्ध पाण्याविषयी बोललं गेलं, आणि आता ओडिशा एक कुठे आलं की भारतातील पहिले राज्य ज्याने क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री तयार करण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे. राजस्थानमधील पहिली पूर्णपणे सेंद्रिय पंचायत बनली कोणती? बामनवास कांकर. नंतर देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिंग रजोनिवृत्ती सुरू करणारे राज्य महाराष्ट्र. आता आपलं महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्र असेल, भारत असेल, आपला एखादा जिल्हा असेल, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, त्या आवर्जून लक्षात ठेवायच्या. पुढे बघा. भारताचा पहिला खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? अंदमान समुद्र, श्रीविजयपुरम. पुढे. NCC सुवर्ण पदक जिंकणारी ईशान्येकडील पहिली व्यक्ती कोण? KM सुधा. आता बघा, ईशान्येकडील आलं, पुन्हा ईशान्येकडील, तर KM सुधा. ईशान्येची राज्य आसाम 2 ठिकाणी आलं, अरुणाचल प्रदेश 1 ठिकाणी आलं. नंतर एक काय आलं? त्रिपुरा ग्रामीण बँक. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन लॉन्च केली त्रिपुरा ग्रामीण बँक. आणि ईशान्येकडील पहिली व्यक्ती कोण? NCC सुवर्ण पदक जिंकणारी KM सुधा. हे लक्षात ठेवा. जगातील पहिले मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह मिशन दृष्टी गॅलेक्स आय. जगातील पहिले मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह मिशन दृष्टी गॅलेक्स आय. ब्रिक्स नेटवर्कमध्ये समाविष्ट झालेले देशातील पहिले कृषी विद्यापीठ पंजाब कृषी विद्यापीठ. जगातील पहिला AI कायदा बेसिक ऍक्ट लागू करणारा देश दक्षिण कोरिया. रुद्र आर्म्ड हेलिकॉप्टर उडवणारी भारताची पहिली महिला पायलट हंसजा शर्मा, जम्मू काश्मीरची. भारतातील पहिले स्वदेशी आणि खाजगी क्षेत्रात तयार करण्यात आलेले C-295 विमान कोणत्या कंपनीने बनवले? पुन्हा वाचते मी तो प्रश्न. भारतातील पहिले स्वदेशी आणि खाजगी क्षेत्रात तयार करण्यात आलेले C-295 विमान कोणत्या कंपनीने बनवले? तर TASL म्हणजे टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने. आता पुढे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश. ठीक आहे. आंध्र प्रदेश अजून कुठे आलं होतं आपण ते बघू. इथे एक आंध्र प्रदेश आला आणि यापूर्वी आंध्र प्रदेश आलेलं बघा. इथे आंध्र प्रदेश. फायनान्शियल इयर 2026 मध्ये भारताच्या गुंतवणूक यादीत 25.3% प्रस्तावित भांडवल मिळवून देणारे पहिले स्थान पटकावणारे राज्य आंध्र प्रदेश. आणि आता इथे आलेलं आहे 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश. नंतर भारतातील पहिल्या एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादनाचे उद्घाटन सानंद, गुजरात. भारतातील पहिल्या एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादनाचे उद्घाटन सानंद, गुजरात. नंतर आता बरं ठीक आहे, पुढे बघू. वायली रिसर्च हिरोज प्राइज जिंकणारे पहिले भारतीय चंद्रकांत लहरिया. वायली रिसर्च हिरोज प्राइज जिंकणारे पहिले भारतीय चंद्रकांत लहरिया. राज्य सूक्ष्मजीव
घोषित करणारे भारतातील पहिले राज्य केरळ, बॅसिलस सबटिलिस. आता केरळ बघा पुन्हा आलं, 2 ठिकाणी केरळ आलं होतं, आपण तेवढं बघून घेऊया. तर एक आलं होतं आंतरराष्ट्रीय मसाला मार्ग वारसा नेटवर्क, त्याच्यानंतर एक आलं होतं भारतातील पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय, आणि आता आलेलं आहे राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारे भारतातील पहिले राज्य. राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? केरळ, बॅसिलस सबटिलिस. बॅडमिंटन महिला एकेरीत 500 सामने जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन महिला एकेरीत 500 सामने जिंकणारी पहिली भारतीय पी.व्ही. सिंधू. लो अर्थ ऑर्बिटमधील जगातील पहिले व्यावसायिक अंतराळ स्थानक द हेवन 1. पाथिक सॉफ्टवेअरसह आधार पडताळणी एकत्रित करणारे भारतातील पहिले पोलीस दल कोणतं? अहमदाबाद शहर गुन्हे शाखा. पॅथिकचा फुल फॉर्म काय? प्रोग्राम फॉर ॲनालिसिस ऑफ ट्रॅव्हलर अँड हॉटेल इन्फॉर्मॅटिक्स. भारतामधील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ऑनलाईन मालमत्ता कर संकलन सुरू करणारा पहिला जिल्हा. भारतातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ऑनलाईन मालमत्ता कर संकलन सुरू करणारा पहिला जिल्हा धमतरी, छत्तीसगड. भारतातील पहिली द्रवित नैसर्गिक वायू LNG डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी डेमू ट्रेन सुरू. डेमू कोणती? डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट. भारतातील पहिली द्रवित नैसर्गिक वायू डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी डेमू ट्रेन डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट कुठे? साबरमती, गुजरात. जगातील पहिली व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा AI बेसिक ॲक्ट लागू करणारा देश दक्षिण कोरिया. ठीक आहे, हा प्रश्न दुसऱ्यांदा आला आहे. भारतीय रेल्वेने रेल्वे स्थानकावर ASC अर्जुन नावाचा पहिला ह्युमनॉइड रोबोट तैनात केला. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची काय आहे? तिसरी न्यूज आहे. 1-2 मिनिट फक्त मला चेक करू द्या. पहिली न्यूज ती फायनान्शियल इयर, नंतर दुसरी 1-2 मिनिट. आंध्र प्रदेशचं पुढचं काय होतं? एक तर कळालं काय? फायनान्शियल इयर 2026चं. नंतर 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारं राज्य आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेशची पुढची न्यूज काय होती की भारतीय रेल्वेने रेल्वे स्थानकावर ASC अर्जुन नावाचा पहिला ह्युमनॉइड रोबोट तैनात केला विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे. ॲडव्हान्स सिक्युरिटी अँड कॉम्बॅट अर्जुन असा त्याचा फुल फॉर्म आहे. आशियातील पहिली डर्मॅटॉलॉजी इन्स्टिट्यूट SMS चरक भवन, जयपूर, राजस्थान येथे. भारतातील पहिल्या AI सक्षम विद्यापीठ पायलट प्रकल्प चौधरी चरण सिंग विद्यापीठ, मेरठ. देशातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कुठे? तळोजा, पनवेल, रायगड, आपल्या महाराष्ट्रात. अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथंच समाप्त होतो. जे काही इतर आहे व्हिडिओ त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिकडून तुम्हाला बाकीचे व्हिडिओ भेटून जातील. धन्यवाद.